खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालीफाटा परिसरातील जेपी पॅलेस हॉटेलच्या शेजारी असलेल्या रिकाम्या गाळ्यात एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने शुक्रवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असून डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्याने हा खून असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तात्काळ 3 स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला। पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासातच या हत्येचा उलगडा करत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत दिनेश कुशवा आणि राम सहाय कालीप्रसाद पाल हे दोघेही मजूर असून गुरुवारी रात्री दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात राम सहाय कालीप्रसाद पाल यांनी दिनेश कुशवा यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार वार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला दिनेश कुशवा हा जेपी पॅलेस समोरील रिकाम्या गाळ्यात रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिला। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेचा छडा लावत खोपोली पोलिसांनी आरोपी राम सहाय कालीप्रसाद पाल याला ताब्यात घेतले आहे। चौकशी दरम्यान त्याने रात्री घडलेला संपूर्ण प्रकार कबूल केला। त्यानंतर त्याच्या विरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत असून खुनाच्या घटनेचा अवघ्या काही तासातच उलगडा करून आरोपीला अटक करण्यात खोपोली पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे। खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी डॉक्टर विशाल नेऊन यांनीही या कारवाईची माहिती दिली। पालीफाटा म्हणून भाग आहे, त्या पालीफाट्याला असलेल्या जेपी पॅलेस लॉजिंगच्या समोर एक मोकळा गाळा आहे। त्या मोकळ्या गाळ्यामध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक डेड बॉडी पडलेली आणि तिचं बरंच रक्त वाहून गेलेलं आहे आणि त्या डेड बॉडीच्या डोक्याला एक जखम झालेली अशी डेड बॉडी आम्हाला मिळून आली। त्यामध्ये घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला। त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य अचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यापासून त्याला कुठल्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा कुठं वाद झाला होता का याच्याविषयी संपूर्ण तपास आमच्या खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब यांनी केला। त्या तपासाकरता त्यांनी विविध 3 पथके स्थापन केली होती। त्यानंतर मग त्या बॉडीची ओळख पटवण्यात आली तर तो व्यक्ती हा दिनेश सिंग कुशवा हा एक कामगार होता। तर तो मूळचा राहणारा इंदोरचा आहे, पण इथे खोपोलीतल्या निमासो फॅक्टरी येथे तो काम करतो आणि त्या व्यक्तीची जी बॉडी आहे आणि त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूनं वार करून त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्याचा खून झालेला आहे असं आमच्या निदर्शनास आलं। त्यानंतर मग काल तो काय करत होता, दिवसभर कोणाशी वाद झाला होता का, त्याला शेवटचं कोणी पाहिलं होतं, या गोष्टींचा तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की राम सहाय कालीप्रसाद पाल हा या गुन्ह्यातला आरोपी आहे। याच्यासोबत काल त्याचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या अनुषंगाने त्या दोघांमध्ये मारामारी होऊन या राम सहाय कालीप्रसाद पाल यानं त्या मृतक जो आहे दिनेश सिंग कुशवा याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून त्याचा खून केलेला आहे असे हकीकत निष्पन्न झाले। त्या पद्धतीने मग आम्ही साक्षीदार निष्पन्न केली आणि त्या गुन्ह्याची आपण भारतीय न्याय संहिता कलम 103(1) म्हणजेच जुनं 302 नुसार FIR दाखल केलेली आहे। आमच्या तपास पथकानं तात्काळ आरोपी राम सहाय पाल याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला अटक केलेलं आहे आणि अशा प्रकारे दारूच्या नशेमध्ये काही क्षुल्लक कारणांवरून हा गुन्हा घडलेला आहे खुनाचा, तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। ही संपूर्ण कारवाई आमच्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनामध्ये पार पडली। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।